मुंबई महाराष्ट्राची राजधानी. धावती मुंबई, येईल त्याला आपल्या कुशीत सामावून घेणारी मुंबई. कित्येक लोकांना फर्श से अर्श तक पहुंचाया है जिसने, वही मुंबई. असं बोललं जातं की 2050 साली मुंबई बुडणार, समुद्राचा आवाका वाढणार. आपण पाहतो जेव्हा जेव्हा कोणत्याही देशामध्ये भूकंप येतो आणि तो 7 किंवा 7 पॉईंट समथिंग 8च्या आसपास इतक्या ताकदीचा भूकंप येतो, त्या वेळेनंतर तुम्हाला समुद्रात हालचाली वाढल्याचं जाणवतं. लाटा ज्या की 10-20 फुटाच्या असतील, त्या कित्येक मीटरच्या उंच लाटा किनाऱ्याच्याही पुढंपर्यंत पाणी न्यायला सुरुवात होते. म्हणजेच सुनामी येण्याची शक्यता वाढत जाते. असो, मुंबई जेव्हा 2050 साली बुडणार असं भाकीत करतायत, आता सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स केल्यानंतरच अशा बातम्या बाहेर येत असतात. असा जर विश्वास ठेवला तर मात्र आपल्या हातात फक्त 25 वर्ष आहेत. तथापि आत्ता एक अशी घटना घडली आहे की मुंबई बुडणार हे फार दूर, पण मुंबई उडणार हे कधीही घडलं असतं. काय घटना घडली आहे आणि मुंबईमध्येच घडली आहे का? हो, अगदी मुंबईमध्ये म्हटलं तरी हरकत नाही, कारण आजकाल प्रत्येक शहराचा विकास हा त्या शहरापासून, अगदी सेंट्रल पोस्ट ऑफिसपासून तो चारी बाजूला कमीत कमी 25 ते 35 किलोमीटरपर्यंत हा विकास पोहोचत चाललेला आहे. आणि मग मुंबईच्या आसपास तर हे प्रमाण खूपच मोठं आहे. सगळी उपनगरं या लोकलच्या प्रवासाने फार मोठं काही कठीण राहिलं नाही आहे कुठेही राहून मुख्य मुंबई शहरामध्ये कामाला येणं आणि जाणं. लोक सकाळी 4 वाजता, पहाटे 4 वाजता घर सोडत आहेत आणि रात्री 11 वाजता घरी पोहोचत आहेत, पण मुंबई त्यांना पण सामावून घेते. त्यांचं मुंबईशिवाय काहीही चालत नाही. पोटापाण्याचा व्यवसाय जर त्या शहराने दिलेला असेल तर त्या शहराच्या गतिमानतेबरोबर त्या प्रत्येक माणसाला तितकंच गतिमान जीवन जगणं क्रमप्राप्त आहे. तर मुंबई बुडणार म्हणण्यापेक्षा मुंबई उडणार असं मी का म्हणतोय, तर मुंबईपासून 50 किलोमीटरवर भिवंडीच्या दिशेला एक पडघा नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये जवळपास 85 ते 90% मुस्लिम लोक राहतात. थोडक्यात मुस्लिम बहुल गाव पडघा, भिवंडीच्या आसपास. तसं पाहिलं तर भिवंडी हा सुद्धा जास्तीत जास्त मुसलमान लोकांचे तिथे वास्तव्य आहे, धंदे आहेत, घरदारं आहेत, हे सर्व ज्ञात आहे. डोंबिवलीच्या जवळचं मोंबरा इथे सुद्धा आपल्याला मुस्लिम बहुल भाग म्हणून प्रसिद्ध असलेलाच भाग आहे तो. ठीक आहे, याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. ती लोकं आपापल्या एरियामध्ये त्यांचं कल्चर थोडं वेगळं असतं, त्यामुळं ते आपापल्या एरियामध्ये सगळे मुस्लिम एकत्रात राहण्याचा हा प्रघात आहे. परंतु या गावामध्ये अचानकपणे 25 ते 30 NIA आणि पोलीस पथकं यांच्या गाड्या, कार तेवढ्याच आणि तितक्याच पोलीस फोर्स असलेल्या व्हॅन्स, अर्थातच न समजण्यासारखी वाहनं आणि सर्व लोक सिव्हिल ड्रेसमध्ये, आणि अक्षरशः या गावाला घेरलं गेलं आणि त्यानंतर या गावात छापेमारी सुरू झाली. जास्तीत जास्त मुस्लिम लोक या गावात राहत असल्याने जास्तीत जास्त मुस्लिम घरांची झडती घेण्याचे त्यांना गुप्त आदेशच होते. गुप्त आदेश अशा पद्धतीने होते की गुप्तचर संस्थेने त्यांना प्रचंड माहिती, धक्कादायक माहिती पुरवलेली होती. या गावामध्ये जेव्हा छापेमारी सुरू झाली तेव्हा एक घरातून नको ते सामान बाहेर पडायला लागलं.
आता भारतात राहणारे, महाराष्ट्रात मुंबईच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या घरात पॅलेस्टाईनचा झेंडा कशासाठी हो? आपण पाहतो ना, मोर्चे निघतात, पॅलेस्टाईनचे झेंडे सपोर्टमध्ये त्यांना घोषणा केल्या जातात, तिथं असे झेंडे वापरले जातात. इस्राईलचा झेंडा म्हणजे मध्यंतरी किंवा अजूनही ज्या युद्धाची ठिणगी अजून शमली नाही, इस्राईल आणि हमास या युद्धामध्ये पॅलेस्टाईनला कसं उद्ध्वस्त करतोय इस्राईल, हे इतर लोकांना दर्शवण्यासाठी इस्राईलचे झेंडे जाळले गेले होते. तर असे हे झेंडे सापडले, इथपर्यंत ठीक आहे. हार्ड डिस्क अशा काही सापडल्या की ज्याच्यामध्ये इसिस संघटनेतर्फे कशा पद्धतीने प्रशिक्षण द्यायचं आहे याचे सगळे प्लॅन उघडकीस झाले. पहा मित्रांनो, मुंबईपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावरती हे षडयंत्र सुरू होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर तिथे एक इसिसचा म्होरक्या पण, ज्याचं नाव साकीब नाचन, यांनी 8 ते 10 लोकांना गुप्त मार्गाने, मे बी अलॉंग विथ डुप्लिकेट पासपोर्ट्स, सिरियाला पाठवल्याचं निदर्शनास आलं आणि त्यांना व्यवस्थित अतिरेक्यांचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे हे सुद्धा निदर्शनास आलं. अशी काही डॉक्युमेंट्स सापडली. त्यानंतर कहर म्हणजे आजकाल कोणत्याही देशाने कोणत्याही देशाच्या विरुद्ध युद्ध करणं तितकं सोपं नाही राहिलं आहे. प्रत्येकाकडं अशी काही क्षेपणास्त्र आहेत आणि ती अशा ठिकाणी व्यवस्थित टायमिंग सेट करून, डिस्टन्स सेट करून, फक्त बटन दाबायचा अवकाश त्या त्या देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन ही क्षेपणास्त्र धडकून प्रचंड मोठं नुकसान त्या देशाचं होऊ शकतं. अशा पद्धतीने प्रत्येक देशाकडं अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रसुद्धा आहेत. त्याच्यामुळं उगीच भारताने कोणाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं वगैरे वगैरे अशा उगीच बातम्या ऐकून हुरळून जाण्याचे हे दिवस नाही आहेत. प्रतिकार झाल्यानंतर आपल्या देशाचं, आपल्या जनतेचं पण किती मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे याचा सर्वांगीण विचार केल्याशिवाय कोणताही देश कुठल्याही देशाच्या विरुद्ध युद्धामध्ये उतरत नाही. कारण हे युद्ध त्या फक्त पर्टिक्युलर एका देशाशी नसतं, तर त्याला सहकार्य करणारे अनेक देश या युद्धामध्ये उतरण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच आता जर काही कुठल्या देशांमध्ये, मोठ्या देशांमध्ये युद्ध झालं तर मात्र तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. आणि या अशा युद्धामध्ये ड्रोनचा वापर, त्यातल्या त्यात लहानात लहान ड्रोन करूनसुद्धा शेजारच्या राष्ट्रांना कसं नामोहरम करता येईल अशा पद्धतीने ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड सुधारणा झालेली आहे. मग त्याच्याद्वारे मायन्यूट व्हायरसच्या पॅक केलेल्या डब्या आणि मग त्या विशिष्ट एरियात गेल्यानंतर त्या फुटल्या पाहिजेत अशी टेक्नॉलॉजी, मग रोगराई पसरली पाहिजे अशी रासायनिक हत्यारं त्या ड्रोनच्याद्वारे वापर त्यांचा सुरू होऊ शकतो. अशा पद्धतीचे थोडेसे मोठे 40 ड्रोन या पडघा गावामध्ये या छापेमारीमध्ये सापडले. आता हे 40 ड्रोन या मुस्लिमांच्या घरात, त्यानंतर एक अगदी दारिद्र्य रेषेखालच्या मुस्लिमाकडे एखाद्या जुनाट पेटीमध्ये किंवा 2-4 पेट्यांमध्ये, असं गृहीत धरू आपण, 38 लाखाची कॅश सापडली. आता हा सगळा प्रकार नक्की काय आहे? साकीब नाचन हा कोण होता? साकीब नाचन हा या सगळ्या गोष्टींचा म्होरक्या दिसून आला. याची ओळख सांगायची तर 1991 साली मुंबईमधल्या बॉम्बस्फोट खटला जो झाला त्याच्यामध्ये हा दोषी ठरलेला, 10 वर्षाची शिक्षा झालेला एक मुस्लिम आतंकवादी, व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेला, बॉम्ब बनवू शकणारा, बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देणारा, रक्ताच्या थेंबाथेंबात फक्त आतंकवाद असलेला हा साकीब नाचन भारतीय कायद्यांच्या आधारे 10 वर्षात शिक्षा होऊन बाहेर आला. पण जसं म्हटलं जातं, वन्स अ ह्युमन बीइंग बिकेम टेररिस्ट, ही इज टेररिस्ट टिल हिज लास्ट ब्रीथ. कोणताही माणूस जर एकदा अतिरेकी झाला तर तो मरेपर्यंत अतिरेकीच राहतो. याचं ज्वलंत उदाहरण हा साकीब नाचन.
2001 साली तो बाहेर आला. त्यानंतर परत लगेच 2002ला त्यानेच मुंबईमध्ये पुन्हा एक बॉम्बस्फोट घडवून आणला. पुन्हा सापडला, पुन्हा कायद्याच्या चौकटीत त्याला शिक्षा झाली. त्या शिक्षेतून तो तसा 2-3 वर्ष आधी बाहेर आला 2007ला. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या आणि 2023ला 40 ड्रोनच्याद्वारे या मुंबईमध्ये प्रचंड मोठा घातपात करण्याचा कट त्याने आखलेला हा निदर्शनास आला या पडघा या गावात छापेमारी केल्यानंतर. म्हणजे 1991 सालापासून हा साकीब नाचन आपल्या भारताचा कट्टर शत्रू आहे. आज विचार केला तरी, कल्पना केली तरी मन सुन्न होईल तुमचं की या 40 ड्रोनच्याद्वारे मुंबईमध्ये जर एकाच वेळेस कुठे हल्ले करायचे, हा त्यांचा प्लॅन जर यशस्वी झाला असता तर किती मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असती याची कल्पना थोडी करून बघा. डोक्यातला SECULAR सिक्युलॅरिझमचा हा जो किडा आहे ना, सिक्युलर शब्दाचा, हा किडा आता पूर्णपणे नष्ट करण्याची वेळ आली आहे. मुस्लिम बहुल तुमच्या आजूबाजूच्या वस्त्यांवरती सुद्धा तुम्हाला चौकस नजरेने थोडीशी शहानिशा करत करत, लक्ष ठेवत ठेवत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल. प्रत्येक गोष्ट गुप्तचर यंत्रणेच्या भरोशावर किंवा प्रत्येक गोष्ट राज्याच्या ज्या काही सेल्स आहेत, त्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो आहे, SIT आहे, त्यानंतर सेंट्रल मिनिस्ट्रीच्या पातळीवरती नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी NIA याची पथकं असतात, त्यांचे गुप्तहेर असतात. या सगळ्यांवर अवलंबून जर राहायचं असेल तर नागरिकांनीसुद्धा अतिशय चौकस बुद्धीने जगणं शिकलं पाहिजे आणि जी काही माहिती त्यांना कळते ती या NIA सारख्या इंटेलिजन्स ब्युरोसारख्या संस्थांना त्यांनासुद्धा व्यवस्थित देता आली पाहिजे. कारण हा देश जर आपला आहे, भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा म्हणत म्हणत तुम्ही शाळेतलं लाईफ तुम्ही 10वीपर्यंत काढलेलं असतं, त्या शब्दाला कधी विसरायचं नाही आहे, त्या शब्दाला जागायचं आहे. रक्ताच्या थेंबाथेंबात त्या तिरंग्याविषयीचं प्रेम वाढत कसं जाईल हे पाहतच आपण जगलं पाहिजे. आज ही धक्कादायक बातमी मुंबईमधली केवळ 50-55 किलोमीटरवरती असं एक गाव स्थापित होतं. ते स्वतःला आझाद गाव म्हणून त्यांनी घोषित केलेलं होतं आणि त्यांना कतर, सिरिया आणि अजून 3 देश अशा 5 देशांचं मिळून खलिफाचं राज्य आणणं हा त्यांचा मोटो होता ISISचा. यासुद्धा गोष्टी तिथे सापडलेल्या कागदपत्रांवरून, कॉम्प्युटरच्या डिस्कवरून, तिथे सापडलेले पेनड्राईव्हजवरून ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज झाल्या, NIAच्या निदर्शनास आल्या. यथावकाश यामध्ये सगळी काही एन्क्वायरी होईल, जे दोषी असतील त्यांना शासन होईल. परंतु या मुस्लिम बहुल जो काही विभाग प्रत्येक राज्यामध्ये आहे, जिथं जायला एक हिंदू माणूससुद्धा घाबरतो आणि जिथनं हिंदूंच्या मिरवणुका नेण्यासाठी बिलकुल परवानगी देत नाहीत ही लोकं, दमदाटी केली जाते, दगडफेक केली जाते, प्रसंगी मॉबच्या मॉब त्या मिरवणुकीला मारहाण करण्यास येतो. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात दगड घालण्याची मानसिकता घेऊन हा मॉब धावत आलेला असतो. त्यामुळं अशा या मुस्लिम बहुल वस्त्यांवर मी तर प्रशासनालाच विनंती करेन की अशा एखाद्या गावात जर 40-40 ड्रोन बाय वे ऑफ पार्सल किंवा आता कोणी आणले, कसे आणले, ते असेंबल पण केले जाऊ शकतात. इतकं मोठं ट्रेनिंग सगळ्यांनी ते घेतलेलं असतं. अशी माणसं त्या मुस्लिम बहुल एरियात मिळत आहेत. त्यामुळं खूप चौकस बुद्धीने या वस्त्यांवरती लक्ष ठेवणं आता प्रशासनालासुद्धा एक जिकिरीचं काम लागलेलं आहे. मित्रांनो, आपण म्हणतो भाईचारा भाईचारा, पण या भाईचाराचं हे वन वे ट्रॅफिक आपल्याला एक दिवस नक्कीच प्रत्येकाला चारा बनवण्यास कारण ठरणार आहे. म्हणूनच थोडासा जे काही प्रेम द्यायचं आहे ते प्रेम देताना तुम्हाला पण चौकस राहता आलं पाहिजे. अतिशय मोठ्या विश्वासाने कुठल्याही त्यांच्या हॉटेलमध्ये जाणं हे सुद्धा आजकाल धोकादायक झालेलं आहे. त्याच्यामुळंच सन्माननीय योगी आदित्यनाथ, आपल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी जो फतवा काढला होता की हॉटेलच्या बाहेर त्या मालकाचं नाव
तिथे काम करणाऱ्या व्यक्तींची नावं अशी यादी लावणं बंधनकारक केलं होतं. आज अशी बंधनं करणं गरजेचं होतं आहे. म्हणूनच अशा या नियमांचं कायद्यामध्ये रूपांतर होणं फार गरजेचं आहे. जर 10 वर्ष जेलमध्ये राहिला, पुन्हा एका टर्ममध्ये 7-8 वर्ष जेलमध्ये राहिला, जर 20-25 वर्ष जेलमध्ये राहूनसुद्धा एखादा अतिरेकी आपल्याच जेलमधलं आपलंच अन्न खाऊन पुन्हा आपल्यावरच उलटण्याची शक्यता असेल, तर या शिक्षेबद्दलसुद्धा अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. ज्या ज्या केसमध्ये जिथं जिथं म्हणून इंडियन सॉव्हरेंटीला आघात केला जातो, करण्याचा प्रयत्न केला जातो, षडयंत्र शिजलेलं सापडतं, अशा दोषींना मला तर वाटतं चायनासारख्या एखाद्या टॉर्चर करणाऱ्या कॅम्पमध्ये टाकून दिलं पाहिजे. यांना पुन्हा बिर्याण्या खाऊ घालत बसत तुमच्या आमच्या पैशांचा अपव्यय करणं हे सुद्धा योग्य नाही. अशा पद्धतीने काहीतरी कायदे कडक बनले पाहिजेत. त्याच्याशिवाय या देशाकडं वाईट नजरेने बघणं या अतिरेक्यांचं बंद होणार नाही. सांभाळत बसायचं नाही आहे त्यांना. कायदा असा काही कडक पाहिजे की एक घाव दोन तुकडे, किंवा त्यांना अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे जिथं जेलचे नियम, मानवाधिकार आयोगाचे नियम, कोणतेही नियम लागू होत नाहीत. अशा ठिकाणी ही माणसं मरेपर्यंत सडली पाहिजेत आणि पूर्ण आयुष्य न जगता आपोआप त्यांनी प्राणाची भीक मागितली पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं पाहिजे. सहज एक सामान्य नागरिक म्हणून अशी काही कायद्यांची कडक अंमलबजावणी, असे काही कडक कायदे भारतविरोधी कारवाया करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडलेच पाहिजेत, बनलेच पाहिजेत. भले मग या भारताच्या विरुद्ध षडयंत्र रचणारा कोणत्याही धर्माचा माणूस का असेना. इट मेक्स नो डिफरन्स इफ एनी हिंदू अशा षडयंत्रामध्ये सापडला तर त्याचीसुद्धा तीच अवस्था करावी, हे सुद्धा मी प्रांजळपणे सांगण्यास घाबरत नाही. भले कोणत्याही धर्माचा माणूस का असेना, जो या तिरंग्याच्या विरुद्ध षडयंत्र रचतो, जो या आपल्या भारत मातेच्या विरुद्ध षडयंत्र रचतो, जो या भारत मातेला उद्ध्वस्त करण्यासाठी इथल्या कॉमन मॅनला त्रास देण्यासारखे काही उद्योग, षडयंत्र अशी रचून ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, असा प्रत्येक माणूस दोषी ठरल्यानंतर त्याला तशाच पद्धतीची शिक्षा, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा पद्धतीने तो कायदा बनला पाहिजे, असं आवर्जून विनंती करावीशी वाटते. मित्रांनो, या सगळ्या आतंकवादाचं लोण काश्मीरमध्ये तर तुम्ही आत्ता पाहिलंच आहे, पण आता या ड्रोननी जर मुंबई उडवण्याचा कट 40 ड्रोनद्वारा जर हा सफल झाला असता तर विचार करा तुम्ही. कसाबसारखी 7-8 माणसं आलीत आणि त्यांनी 380 माणसांना बेछूट गोळीबाराने मारून टाकलं. विचार करा, ही अशी अतिरेकी विचारांची माणसं जेव्हा कामाला लागतात आणि त्याचा जर सुगावा लागलाच नाही आपल्याला, NIA सारखी एजन्सी जागरूक झाली, त्यांनी छापेमारी केली, म्हणून हा मोठा होणारा आघात टळलेला आहे. परंतु संकट कायमचं टळलेलं नाही आहे. आज पडघा गाव ठीक आहे, छापेमारी झाली, असं अजून दुसरं एखादं गाव महाराष्ट्रात या भारत देशामध्ये नसेलच असं नाही. कारण त्यांचं नेटवर्क, त्यांच्याकडं असलेली क्षमता आणि त्यांच्याकडं असलेली जिहादी प्रवृत्ती. मैं मर भी गया तो चलेगा, मुझे जन्नत का रास्ता खुला होगा, जन्नत के दरवाजे मेरे लिए खुले होंगे. अशा पद्धतीने जर बालमनावर संस्कार होत होत ही माणसं मदरशातल्या शिक्षणावर मोठी झालेली असतील आणि त्यांना जर आतंकवादाचं प्रशिक्षण योग्यरित्या मिळालेलं असेल तर त्यांची मानसिकता बदलणं कदापिही शक्य नाही. म्हणून स्वतः सावध राहणं, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक नागरिकाने सावधानतेने जगणं, ज्या ज्या ठिकाणी छोट्या छोट्या मकबरे वाढत आहेत त्या त्या ठिकाणी लक्ष देणं, ज्या ज्या मोकळ्या माळरानावरती जिथं काहीच नव्हतं त्या ठिकाणी जर तुम्हाला एखादं पांढरं रंग लावलेलं थडगं दिसलं आणि त्याच्यावर एखादी हिरवी चादर आणि छोटं का थडगं असेना, ते जर नवीन नवीन तयार होऊ लागलं तर एकमेकांना सूचित करा. ठराविक एजन्सीजपर्यंत लेखी निवेदनं द्या. भलेही तुमची सही करू नका, जाऊन सांगा किंवा कशाही पद्धतीने निरोप पाठवा. ट्राय टू prepare one video or photographs, try to send to the reputed agencies or nearest police station.
या गोष्टी आता तुम्हाला कराव्या लागणार आहेत, कारण अशा छोट्या गोष्टींपासून तिथं वस्ती, तिथं लोकांचं येणं जाणं, त्यानंतर तिथं मग अशा काही लोकांना आश्रय देणं, इल्लीगल ॲक्टिव्हिटीज तिथून सुरू होतात. मित्रांनो, या पडगा गावाने एक चांगला आपल्याला धडा दिलेला आहे. त्याच्यामुळं एका गोष्टीतून शहाणं होऊन ठिकठिकाणी आपल्याला आता चौकस बुद्धीने जे काही प्रशासन करायचं तिथं तिथं छापेमारी नक्की करतील, पण नागरिकांनी अतिशय सावध राहण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. इतकं वारंवार सांगून मी या व्हिडिओत इथंच थांबतो. अशाच अनेक गोष्टी अजूनही मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. काश्मीरमध्ये आता सध्या जी छापेमारी चालू आहे त्यामध्ये काय काय सापडतं आहे आणि काय काय आहे, जवानांना ही छापेमारी करतानासुद्धा कशा पद्धतीने जीवाचा धोका असतो याची थोडीशी जाणीव करून देणारा व्हिडिओ लवकरच मी घेऊन येतो आहे. तोपर्यंत वाट पहा, मस्त रहा, चौकस रहा, पण इकडे तिकडे उघड्या नजरेने बघण्याची स्वतःला सवय लावून घ्या. जय हिंद, जय भारत.